तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायबर मित्र मराठी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रोडमॅप ऑफ नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटी. ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, नेटवर्किंगमध्ये किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल बनवलेला आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये खरोखरच करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट असेल, कोणकोणते रोडमॅप असेल, की ज्यामध्ये तुम्ही खरोखरच या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करून तुम्ही चांगल्या प्रकारे एक जॉब ॲक्वायर करू शकता. नेटवर्किंगच्या क्षेत्रात उतरण्या अगोदर तुमचं नेटवर्किंग बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग असणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. कारण की नेटवर्किंगचे बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही सायबर सिक्युरिटीच्या डोमेनमध्ये नाही उतरू शकत. त्यामुळे मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुमचं नेटवर्किंग स्किल हे खूप आणि खूप स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर आपण चालू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नेटवर्किंगच्या डोमेनमध्ये कोणकोणते मॉड्यूल असतात किंवा कोणकोणते स्टेप्स असतात ज्यामध्ये आपण चांगलं करिअर करू शकतो ॲज अ नेटवर्क इंजिनियर म्हणून. तर चालू करूया. आपला पहिला व्हिडिओ आहे या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही बघू शकता की मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना खरोखर नेटवर्किंगच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेप असणार आहेत. पहिली जी स्टेप आहे ती CCNA. CCNAचा लॉंग फॉर्म आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट. तर मित्रांनो, CCNA म्हणजे काय? तर CCNA हा एक एंट्री लेवल जॉब कोर्स आहे, म्हणजेच नेटवर्किंगच्या क्षेत्रातला एंट्री लेवलचा कोर्स आहे. त्याला म्हटलं जातं सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट. तर मित्रांनो, सिस्कोचंच का नाव येतं जेव्हा तुम्ही CCNA हा कोर्स करता? तर मित्रांनो, सिस्को ही एक ग्लोबल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे, ज्यांनी हा कोर्स डिफाईन केलेला आहे. तर जेव्हा तुम्ही कोणत्याही नेटवर्किंगच्या क्षेत्रात तुम्ही करिअर करता, तर तुम्हाला सिस्कोचेच कोर्स हे पहिला प्रेफर केले जातात. कोणत्याही कंपनी असो किंवा कोणतेही व्हेंडर असो, सिस्कोचेच हे कोर्स का प्रेफर केले जातात? कारण की सिस्को एक ग्लोबल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे आणि यांचे ग्लोबली नाही म्हटलं तर एक 60 to 70% शेअर आहे आणि हे एक मोठं मार्केट ॲक्वायर करणारी ऑर्गनायझेशन आहे आणि खूप जुन्या काळापासून ही इंटरनेटच्या किंवा नेटवर्किंगच्या क्षेत्रातली ही एक ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा आपण नेटवर्कच्या क्षेत्रात उतरतो तेव्हा आपल्याला सिस्कोचाच कोर्स हा मॅन्डेटरी केला जातो आणि हा युजर फ्रेंडली आहे मित्रांनो. आणि याचे कमांड हे खूप आणि खूप सिम्पल असतात. जेवढे काय आपण डिव्हायसेस यांचे कॉन्फिगर करतो सिस्कोचे, जसे की राउटर झाला, स्विच झाला, फायरवॉल झाला, हे इझी टू यूज असतात आणि खूप सिम्पल हे जे कमांड अँड कॉन्फिगरेशन असतं. तर मित्रांनो, CCNA जी एक्झाम असते ही टोटल 120 मिनिटची असते आणि ही एक्झाम तुम्ही ऑफलाईनही देऊ शकता किंवा ऑनलाईनही देऊ शकता. एक्झाम सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आणि मित्रांनो, CCNA एक्झाम हे ग्लोबल सर्टिफाईड एक्झाम आहे, कारण की सिस्कोने ग्लोबली सर्टिफाईड केलेली एक्झाम आहे आणि ही एक्झाम टोटल 120 मिनिटची असते, म्हणजेच टोटल 2 तासाची एक्झाम असते आणि ही फ्री ऑफ कॉस्ट कधीही नसते मित्रांनो एक्झाम. कारण की ह्या एक्झामची जी टोटल कॉस्ट आहे ती 25,000 ते 26,000 आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एकदाच जर या एक्झाममध्ये तुम्ही फेल झाला तर समजा की तुमचे ते पैसे पाण्यात गेले. त्यामुळे मित्रांनो, कधीही एक्झाम देण्या अगोदर तुम्ही पूर्ण वेल प्रिपेअर्ड असलं पाहिजे एक्झाम देण्या अगोदर. आणि फ्रेशर लेवलला ह्याची काही रिक्वायरमेंट नाही ॲज पर माय एक्सपिरियन्स. कारण की फ्रेशर लेवलला याचा जास्त फायदा नाही होत. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल, जेव्हा तुम्हाला जॉब लागेल नेटवर्किंगमध्ये, CCNA कोर्स करून जेव्हा तुम्हाला जॉब मिळेल, एक्सपिरियन्स भेटेल 1-2 वर्षाचा, त्यानंतर तुम्हाला वाटेल की आपल्याला बेसिक फाउंडेशन तर स्ट्रॉंग झालेलं आहे, तर तुम्ही CCNA एक्झाम ही देऊ शकता. अदरवाईज तुम्ही लगेच घाई करू नका CCNA एक्झाम देण्यासाठी, कारण की हे काही फ्री ऑफ कॉस्ट एक्झाम नसते आणि ही तुम्ही घर बसल्या ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ते आहे CCNP. CCNP म्हणजे काय? तर CCNPचा लॉंग फॉर्म आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क प्रोफेशनल. तर ही पण टोटल 120 मिनिटची एक्झाम असते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकणार मित्रांनो? तर ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचे तुम्ही कोर्सेस शिकणार. CCNA जसंही तुम्ही एंट्री लेवल कोर्सेस करता, म्हणजे CCNA ही एक एंट्री लेवलची एक्झाम आहे आणि CCNP ही एक प्रोफेशनल लेवलची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स्ड राउटिंग आणि स्विचिंगचा पार्ट येतो. त्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स राउटिंग स्विचिंग कसं कॉन्फिगर केलं जातं, कारण की ह्यामध्ये थेरॉटिकलपेक्षा जास्त प्रॅक्टिकली ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही राउटिंग आणि स्विचिंग ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहात. आणि ही जी एक्झाम असते ही टोटल
30 to 35,000च्या रेंजमध्ये एक्झाम असते, कारण की ही पण फ्री ऑफ कॉस्ट नसते आणि ही पण तुम्ही ॲज अ घर बसल्या किंवा ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर तिसरा जो स्टेप आहे ते CCI. तर CCIचा लॉंग फॉर्म आहे सिस्को सर्टिफाईड इंटरनेट एक्सपर्ट. तर मित्रांनो, ही एक्सपर्ट लेवलची एक्झाम आहे आणि खूप टफ लेवलची असते, कारण की ह्याची जी एक्झाम ड्युरेशन आहे टोटल ही 8 तासापेक्षा जास्ती असू शकते, कारण की ह्याची जी एक्झाम फी आहे ही 1.5 लाखापेक्षा जास्त आहे मित्रांनो. आणि ही एक्झाम जर तुम्ही एकदा का क्रॅक केला भावांनो, तर तुमचं पूर्ण नशीब उघडून जाईल इंटरनेटच्या दुनियेत किंवा नेटवर्किंगच्या डोमेनमध्ये तुमचं नशीब उघडून जाईल, कारण की CCI हे एक एक्सपर्ट लेवलची एक्झाम आहे आणि ज्यात 10% मॅक्सिमम इंजिनियर ही एक्झाम पासआउट होतात, कारण की ही खूप टफ असते आणि ह्याच्यामध्ये MCQ बेस्ड क्वेश्चन नसतात. जसं की CCNA आणि CCNP ह्या 2 कोर्सेसमध्ये MCQ बेस्ड क्वेश्चन असतात, बट CCIमध्ये MCQ बेस्ड अजिबात क्वेश्चन नसतात, कारण की मित्रांनो ही जी एक्झाम असते ही टोटल लॅब बेस्ड एक्झामच असते. त्यामुळे मित्रांनो, सांगण्याचा जो उद्देश आहे की तुम्ही CCNP लेवलपर्यंतच कोर्स करा. जेव्हा तुम्हाला 5 ते 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स भेटेल तेव्हा तुम्ही CCIकडे वळू शकता. त्यामध्ये काही वाद नाही, कारण की CCI थोडी टफ लेवलची एक्झाम आहे आणि पॉसिबली तुम्हाला CCNP पर्यंत प्रेफर केलं तरी काही हरकत नाही, कारण CCNP ही जास्त सफिशियंट झालं तुम्हाला. आणि त्यानंतर जो पार्ट आहे तो नेटवर्क ऑटोमेशन म्हणून असतो. नेटवर्क ऑटोमेशन एक ॲडव्हान्स लेवलचा पार्ट आहे. आत्ता काय आपण त्याचा काय यूज करणार आहे, कारण की नेटवर्क ऑटोमेशनसाठी खूप ॲडव्हान्स लेवलचे डिव्हायसेस पण लागतात आणि त्याचं कॉस्ट पण खूप कॉस्ट असते. ज्या स्मॉल स्केल एंटरप्राइज कंपनी ही डिव्हायसेस विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही CCNA CCNP लेवलपर्यंत तुम्ही आरामात कोर्स करून जॉब चांगल्या प्रकारे किंवा पॅकेज मिळवू शकता एंटरप्राइज लेवलला आणि त्यानंतर मग स्विच मारू शकता CCIमध्ये. तर हा झाला पूर्ण नेटवर्किंगचा रोडमॅप. तर मित्रांनो, आता हे जेव्हा तुम्ही कोर्सेस कंप्लीट करता तर ह्याच्यामध्ये ग्लोबल सर्टिफिकेशन करणं मॅन्डेटरी आहे का नाही हे आता आपण डिस्कस करणार आहोत, कारण की मित्रांनो, फ्रेशर लेवलला ग्लोबल सर्टिफिकेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे का नाही हे आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. कारण की काही लोकांच्या मनात विचार येतो की ग्लोबल सर्टिफिकेशन करणं मॅन्डेटरी असतं, काही कंपनी मागतात, काही कंपनी. हे डिपेंड असतं कंपनीवर. बट मित्रांनो, माझ्या एक्सपिरियन्सनुसार ग्लोबल सर्टिफिकेशन फ्रेशर लेवलला तुम्ही अजिबात करू नका, कारण की ह्याचा तुम्हाला काही फायदाच होत नाही एंट्री लेवलला. जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल तेव्हा तुम्हाला या सर्टिफिकेशनचा फायदा होईल, कारण की मी स्वतः विदाऊट एनी ग्लोबल सर्टिफिकेशन मी स्वतः अप्लाय करून मी सिलेक्शन झालेलं माझं. त्यामुळे मित्रांनो, ग्लोबल सर्टिफिकेशन करणं काय मॅन्डेटरी नाही आहे. हे झालं आपलं CCNA CCNP आणि CCIचा. हा झाला आपला रोडमॅप आपला नेटवर्किंगच्या डोमेनचा. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा CCNP लेवलपर्यंत तुम्ही तर कोर्स करणार कंप्लीट बरोबर, त्यानंतर SD-WAN हे एक सॉफ्टवेअर डिफाईन्ड वाईड एरिया नेटवर्क ॲटोमेशन, ज्याच्यामध्ये ॲटोमेशन पण येतं. SD-WAN हा एक डिफरंट टाईपचा पार्ट आहे. हा नंतर आपण ॲडव्हान्स लेवलला शिकणार आहोत. आत्ता काय त्याची शिकायची काही गरज नाही. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क सिक्युरिटी, आता त्याच्यामध्ये आणि सब डोमेन आहेत. जसं की तुम्ही हे कोर्सेस कंप्लीट करता ॲज अ फ्रेशर लेवलला IT टेक्निकल सपोर्ट इंजिनियर किंवा नेटवर्क इंजिनियर किंवा टॅक्स सपोर्ट इंजिनियर, अशा प्रकारचे तुम्हाला तिथे पोस्ट भेटतात ॲज अ एंट्री लेवलला फ्रेशर लेवलला. परंतु जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाता तेव्हा तुम्हाला ॲज अ नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर किंवा नेटवर्क स्पेशालिस्ट, नेटवर्क आर्किटेक्चर इंजिनियर हे ॲडव्हान्स लेवलचे तुम्हाला त्यामध्ये भरपूर सबडोमेन तुम्हाला पाहायला भेटतात. आणि जेव्हा नेटवर्क सिक्युरिटीमध्ये उतरतात तेव्हा तुम्हाला फायरवॉल हा कोर्स करावा लागतो. आता फायरवॉल हे वेगवेगळ्या व्हेंडरचे असतात, जसं की पालो अल्टोचा फायरवॉल असतो, सिस्कोचा पण त्यांचा स्वतःचा एक ASA फायरवॉल म्हणून आहे, तसेच सोपोचा फायरवॉल असतो. अशा वेगवेगळ्या व्हेंडरचे फायरवॉल असतात. तर हे फायरवॉल तुम्हाला शिकावे लागतात जेव्हा तुम्ही नेटवर्किंगच्या डोमेनमध्ये ॲज अ सिक्युरिटी लेवलला तुम्ही काम करताय. जेव्हा तुम्ही नेटवर्क सिक्युरिटीमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला फायरवॉलचे कोर्सेस हे करावे लागतात. तर फायरवॉलचे कोर्सेस पण आपल्या चॅनलमध्ये कव्हर करणार आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे मित्रांनो, काळजी करायची गरज नाही. तर आपल्या चॅनलमध्ये CCNA CCNP आणि फायरवॉल ही 3 कोर्सेस हे कंप्लीट करणार आहे. CCI का नाही, कारण की CCI मी केलंच नाही. त्यामुळे मित्रांनो, CCNA CCNP आणि फायरवॉल हे 3 कोर्सेस मी कंप्लीट करणार आहे सिलेबसमध्ये.
त्यानंतर आपण स्विच मारणार आहोत सायबर सिक्युरिटीकडे. तर सायबर सिक्युरिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचं आहे, तर सायबर सिक्युरिटीमध्ये कसं असतं बेसिकली मित्रांनो, की पहिला तुम्हाला विंडोज आणि लिनक्स ह्या 2 ऑपरेटिंग सिस्टम येणं खूप आणि खूप गरजेचं असतं. तर ह्याच्या मागचं रिझन काय हे पण मी सांगतो, की जेवढे काही सिस्टम्स हे डिप्लॉय केले जातात ना, म्हणजे जेवढे काही अटॅक्स होतात किंवा जेवढे काही अटॅक्स परफॉर्म केले जातात हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर केले जातात. कारण की लिनक्स ही एक पूर्ण फुल्ली सिक्युरिटेड प्लॅटफॉर्म आहे आणि ऑपरेटिंग सिस्टम म्हणू शकतो त्याला. आणि विंडोज ही जास्त सिक्युअर नाही. मॅक्सिमम सायबर सिक्युरिटीमध्ये लोक लिनक्सलाच का प्रेफर केले जातात, तर ह्याच्या मागचं रिझन आहे की सिक्युरिटी खूप आणि खूप फ्लेक्सिबल पिन आहे, लाईट वेट पिन आहे, जास्त CPU युटिलायझेशन पिन करत नाही लिनक्स, आणि रिलायबल पिन आहे आणि युजर फ्रेंडली पिन आहे. आणि हे कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम म्हणून यूज केली जाते लिनक्स. जसं की आपण विंडोज जी यूज करतो ही GUI बेस्ड करतो मॅक्सिमम, म्हणजे सगळं GUI बेस्डच आपलं ऑपरेशन परफॉर्म होत असतं. बट लिनक्स हे जे आहे जे जास्त सायबर सिक्युरिटी जे रिसर्चर असतात किंवा हॅकर असतात हे जास्त जेव्हा ऑपरेशन परफॉर्म करतात हे कमांड लाईन बेस्डवरच कमांड लाईन इंटरफेसवरच परफॉर्म केले जातात मॅक्सिमम ऑपरेशन. तर मित्रांनो, लिनक्स ही का प्रेफर केली जाते हे तुम्हाला समजलंच असेल, कारण की ही खूप सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते लिनक्समध्ये. अँटीव्हायरस इन्स्टॉल करायची पण गरज नसते आणि खूप रिलायबल, लाईट वेट म्हणून ओळखली जाते आणि खूप फास्टली काम करते. CPU युटिलायझेशन पण खूप कमी असतं याच्यामध्ये आणि जास्त रिसोर्सेस हे यूज नाही करत, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच करतं. म्हणूनच मॅक्सिमम ज्या IT क्षेत्रामध्ये ज्या एंटरप्राइजेस कंपनी आहेत ते जास्त ज्या त्यांचे स्वतःचे जे सर्व्हर असतात हे विंडोजमध्ये डिप्लॉय करण्यापेक्षा मॅक्सिमम जे प्रेफर करतात ते लिनक्सवरच डिप्लॉय करतात त्यांचे स्वतःचे सर्व्हर. त्यामुळे मित्रांनो, लिनक्सला जास्त भर का दिला जातो सायबर सिक्युरिटीमध्ये, ह्याच्या मागचं रिझन हेच आहे मेन. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम येणे खूप गरजेचं आहे. आता ज्यांना सायबर सिक्युरिटीमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी काली लिनक्स किंवा पॅरोट OS ही वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम ओळखली जाते. जसं की काली लिनक्स, पॅरोट OS, आर्क लिनक्स, त्यानंतर उबंतू, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टम असतात आणि हे सगळे लिनक्स बेस्डच आहेत. आणि हे जे डिझाईन केलेलं पहिलं जे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे युनिक्स म्हणून आहे, युनिक्स. आणि लिनक्सचा जो फाउंडर आहे तो लिनस टॉरवल्ड म्हणून आहे. हा एक म्हणजे कोडर आहे आणि डेव्हलपर पण आहे. आणि हे जे सर आहेत ना हे खूप आणि खूप ह्याने योगदान यामध्ये प्रेफर केलेलं आहे लिनक्समध्ये. कारण की ह्याने एवढं सिक्युरिटी स्ट्रॉंग प्रोव्हाइड केलेलं आहे ना, अशा प्रकारचं त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम त्यांनी डेव्हलप केलेलं आहे जे युजर फ्रेंडली आहे आणि कमी हार्डवेअर कंपोनंटवर हे रन केलं जातं. त्याच्यामध्ये कमी रॅम जरी असला तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये तरीसुद्धा मित्रांनो लिनक्स ही युजर फ्रेंडली रन होते विदाऊट एनी लॅगिंग. कारण की एवढ्यात या लेवलपर्यंत तिने डिझाईन केलेली ऑपरेटिंग सिस्टम आहे. जसं तुम्ही विंडोज बघू शकता, विंडोज मित्रांनो किती हँग मारते कम्पेअर दॅन लिनक्स. कारण की विंडोजला जास्त हार्डवेअर युटिलायझेशन पण लागतं आणि कारण की रॅम जास्त लागतो, स्टोरेज जास्त लागतं, त्यानंतर त्याचा रिसोर्सेस ते जास्त यूज करतं विंडोज, जसं लिनक्स नाही यूज करत. त्यामुळे मित्रांनो लिनक्स हे फ्लेक्सिबल पण आहे, रिलायबल पण आहे आणि सिक्युरिटीच्या प्लॅटफॉर्मकडे बघता तर जास्त सिक्युअर पण आहे लिनक्स. त्यामुळे मित्रांनो लिनक्स हे जास्त प्रेफर केलं जातं. त्यामुळे मित्रांनो ह्या 2 ऑपरेटिंग सिस्टम येणं खूप आणि खूप गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आपला पहिला पॉईंट झाला नेटवर्किंगचा, दुसरा झाला ऑपरेटिंग सिस्टम येणं खूप गरजेचं आहे. कारण की पहिला जो स्टेप आहे ते नेटवर्किंग येणं खूप गरजेचं आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये उतरायचं असलं तर नेटवर्किंग फंडामेंटल्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. जसं की OSI लेअर, TCP/IP मॉडेल, त्यानंतर IP ॲड्रेसिंग, सबनेटिंग, कसा डेटा एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये फ्लो होतो हे सगळं आपलं नेटवर्किंगमध्ये कव्हर होतं. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये लिनक्स येणं खूप आणि खूप गरजेचं असतं, ज्यामध्ये आपण कमांड लाईन इंटरफेसवर फाईल ऑपरेशन कसे परफॉर्म केले जातात, सर्व्हर कसे डिप्लॉय केले जातात, कशा प्रकारे अटॅक्स परफॉर्म केले जातात, हे सगळं आपण लिनक्समध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकणार आहोत इथिकल हॅकिंग. तर ज्या विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं आहे तर त्यांचा जो फर्स्ट स्टेप आहे तो इथिकल हॅकिंग आहे. म्हणजे नेटवर्किंग क्लिअर केल्यानंतर, OS क्लिअर केल्यानंतर
इथिकल हॅकिंग हा त्याचा मेन पार्ट असतो सायबर सिक्युरिटीचा. तर हा एक बेसिक फाउंडेशन आहे सायबर सिक्युरिटीचं, ज्यामध्ये आपण अटॅक्स परफॉर्म करतो इथिकली म्हणजेच काय, तर तुम्ही लिगली परमिशन घेऊन युजरची किंवा ओनरची त्याच्यामध्ये अटॅक्स परफॉर्म करून त्यामध्ये तुम्ही व्हर्नॅबिलिटीज फाइंड करता. व्हर्नॅबिलिटीज म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये विकनेस असते, सिस्टममध्ये कोणकोणत्या विकनेस आहेत त्या फाइंड आउट करून त्या पॅच करणं, हे सगळं तुम्ही इथिकल हॅकिंगमध्ये शिकू शकता. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे सायबर अटॅक्स असतात, कसे परफॉर्म केले जातात आणि कोणत्या वेबसाईटवर आपण सायबर अटॅक परफॉर्म करू शकतो, जिथे लिगली तुम्ही परफॉर्म करू शकता सायबर अटॅक्स, आणि कशाप्रकारे सर्व्हर डाऊन होतात, कशाप्रकारे वेबसाईट हॅक होतात किंवा कशाप्रकारे ॲप्लिकेशन हॅक होतात, कशाप्रकारे तुम्ही हे सगळं आपण पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहोत भावानं. आणि हे सगळे मी कोर्सेस जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आणि इथिकल हॅकिंग झाल्यानंतर इथिकल हॅकिंगमध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात, तर कशाप्रकारे तुम्ही सायबर अटॅक्स हे परफॉर्म केले जातात लिनक्समध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अटॅक्स करायच्या अगोदर इन्फॉर्मेशन कशी गॅदर केली जाते, सोशल इंजिनिअरिंग कसं केलं जातं, एखाद्या युजरला टार्गेट करायचं, एखाद्या युजरचा डेटा हॅक करायचा, तर हा कसा हॅक केला जातो, हे सगळं आपण इथिकल हॅकिंगमध्ये सगळं शिकणार आहोत. इथिकल हॅकिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही सायबर सिक्युरिटीच्या सब डोमेनमध्ये एंटर करू शकता, जसं की सॉक ॲनालिस्ट, त्याला म्हणू शकतो सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, ज्यामध्ये मी आता स्वतः लेटेस्ट काम करतो या फील्डमध्ये. याचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. सॉक ॲनालिस्ट म्हणजे सॉक ॲनालिस्ट जे काम करते हे ब्ल्यू टीममध्ये काम करते, आणि इथिकल हॅकिंग जे असतं ते पण ब्ल्यू टीममध्येच असतं, बट ॲज अ रेड टीमिंग परफॉर्म केलं जातं. कारण की इथिकल हॅकिंग हे जे आहे रेड टीमिंगमध्ये येतं मॅक्सिमम, बट ब्ल्यू टीम पण कन्सिडर केलं जातं. आणि ब्ल्यू टीम आणि रेड टीममध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगतो सायबर सिक्युरिटीमध्ये. हे जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, बट या व्हिडिओमध्ये पण थोडं शॉर्टमध्ये सांगतो, कारण की व्हिडिओ हा लेंदी होणार आहे, त्यामुळे जास्त लेंदी करायचं नाही व्हिडिओ. त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन करेन. पहिला ब्ल्यू टीम म्हणजे काय असतं. ब्ल्यू टीम म्हणजे सायबर सिक्युरिटीमध्ये ब्ल्यू टीमचा सगळ्यात मोठा हा वाटा आहे, कारण की जेवढे काही सायबर अटॅक्स होतात आपल्या एंटरप्राइजवर किंवा आपल्या IT ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्या डेटाला आपला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं हे ब्ल्यू टीमचं काम असतं. ब्ल्यू टीममध्ये भरपूर सबडोमेन आहे, जसे की सॉक ॲनालिस्ट किंवा बग हंटर म्हणून म्हणतो, बग हंटिंग केलं जातं, किंवा सॉक ॲनालिस्ट, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर म्हटलं जातं. हे सगळं ब्ल्यू टीमचा पार्ट आहे. आणि रेड टीमिंगमध्ये काय काय येतं, VAPT म्हणजेच व्हर्नॅबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टर, हे त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर भरपूर त्याच्यामध्ये भरपूर पार्ट असतं रेड टीमिंगमध्ये किंवा ब्ल्यू टीमिंगमध्ये. आणि त्यानंतर मालवेअर ॲनालिस्ट हा एक ब्ल्यू टीमचा पार्ट आहे. मालवेअर कसं प्रकारे परफॉर्म केलं जातं, त्याच्या कसं डिफेंड करू शकतो, कशाप्रकारे सिक्युरिटी आर्किटेक्चर डिझाईन करू शकतो, जेणेकरून आपल्या ऑर्गनायझेशनचा डेटा स्टील व्हायला नको हॅकरपासून. हॅकर कसे परफॉर्म करतात अटॅक्स, त्यांच्यापासून कसं वाचला पाहिजे आपण, आपला डिजिटल डेटा कसा सेव्ह करू शकतो, हे सगळं आपण ब्ल्यू टीममध्ये शिकतो. रेड टीममध्ये कशाप्रकारे हॅक करू शकतो सिस्टम, म्हणजे एखाद्या सिस्टमचं विकनेस फाइंड आउट करून त्याला एक्सप्लॉइट कसं करू शकतो, हे सगळं रेड टीमिंगचा पार्ट आहे. रेड टीमिंगमध्ये इथिकल हॅकिंग येतं, VAPT येतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे सबडोमेन असतात. आणि ह्यामध्ये लॉट्स ऑफ सबडोमेन आहेत सायबर सिक्युरिटीमध्ये. जेवढं शिकाल तेवढं कमी आहे, कारण की हा एक खूप वास्ट लेवलचा डोमेन आहे. त्यामुळे मित्रांनो, मी जेवढं शिकवेन, म्हणजे मी जेवढं ज्या लेवलला शिकवले त्या लेवलचं मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. बाकीचं तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशाप्रकारे, तुम्हाला कशात करिअर करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. तर हा झाला सायबर सिक्युरिटी आणि नेटवर्किंगचा पूर्ण टोटल रोडमॅप. आणि आता सायबर सिक्युरिटीमध्ये जे आहे सर्टिफिकेशनचं मी सांगणार आहे. तर सर्टिफिकेशन कोणकोणते असतं सायबर सिक्युरिटीमध्ये, तर सायबर सिक्युरिटीमध्ये जे सर्टिफिकेशन असतं ते पहिलं जे आहे ते एंट्री लेवलला CEH म्हणून आहे, म्हणजे सर्टिफाईड इथिकल हॅकर. जसं सिस्को CCNAमध्ये नेटवर्किंगमध्ये असतं, तसं इथिकल हॅकिंगमध्ये EC काउन्सिल हे ग्लोबली ऑर्गनायझेशन आहे, ग्लोबल ऑर्गनायझेशन EC काउन्सिल म्हणले जाते. ही एक्झाम EC काउन्सिल कंडक्ट केली जाते, आणि ही प्रॉक्टर्ड एक्झाम असते. तुम्ही ऑनलाईनही देऊ शकता किंवा एक्झाम सेंटरला जाऊन देऊ शकता. आणि ही पण फ्री ऑफ कॉस्ट नसते एक्झाम, ही पण पेड एक्झाम असते. हिची पण एक्झाम कॉस्ट 35,000 to 40,000च्या आसपास असते, आणि ह्याचं पण 2 तासाच्या आसपास काहीतरी टाईम ड्युरेशन असतं. आणि ही MCQ बेस्ड प्लस लॅब पण ह्याच्यामध्ये असतात, आणि ही तुम्ही व्हर्च्युअली एक्झाम देऊ शकता. आणि
ही जी एक्झाम असते ती जास्त मॅक्सिमम MCQ बेस्ड असते प्लस लॅब पण बेस्ड असते. आणि CEH व्हर्जन 13 आता जी लेटेस्ट एक्झाम आहे ती CEH व्हर्जन 13 म्हणून आहे. EC काउन्सिलनं नवीन अनाऊन्स केलेली एक्झाम आहे ज्याच्यामध्ये पहिला व्हर्जन 12 होतं त्याच्यामध्ये AI इन्क्लूड नव्हतं. बट आताची जी व्हर्जन 13 आहे त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, तर व्हर्जन 13मध्ये AI हे इन्क्लूड झालेलं आहे. AI इन्क्लूड झाली म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये आपण जे मॅन्युअली कमांड हे करत होतो म्हणजे आपण परफॉर्म करत होतो अटॅक, सायबर अटॅक्स किंवा त्याच्यामध्ये जे विकनेस फाइंड आउट करतो, आता हे AI ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ॲटोमेशन परफॉर्म करतं. बट जेव्हा रन करतो ऑपरेशन, आता कोणती तरी सिस्टम आहे त्याला टार्गेट करायचं, तर ते AIचे टूल वापरून तुम्ही ऑटोमॅटिकली ऑपरेशन परफॉर्म करून त्याचं ऑटोमॅटिक ते रिपोर्ट जनरेट करून देतं. तर त्याच्यामध्ये iLab म्हणून त्यांचं एक नवीन लॅब आहे स्वतःची व्हर्च्युअली. iLab थ्रू ते परफॉर्म केले जातं ऑपरेशन AIचे. आणि फ्युचरमध्ये AI हे आता इम्प्लिमेंट होत राहणार आहे लिनक्समध्ये. आणि ज्याच्यामुळे आपलं टाईम सेव्ह होणार आहे, कारण की मॅन्युअली आपण परफॉर्म करत होतो ऑपरेशन, अटॅक करत होतो, त्याच्यामध्ये विकनेस फाइंड करत होतो सिस्टममध्ये, त्यानंतर पॅच करत होतो सिस्टम. म्हणजेच पॅच म्हणजे काय, जेवढे काही विकनेस आहेत, व्हर्नॅबिलिटीज फाइंड आउट झाले ते सगळं रिझॉल्व्ह करणं इश्यू हे सायबर सिक्युरिटीचं काम असतं किंवा डेव्हलपरचं काम असतं. आपण रिकमेंडेशन देतो, मग डेव्हलपर ते त्याच्यावर काम करत असतं. तर मित्रांनो, हे झालं सगळं पार्ट झाला हा आपला सायबर सिक्युरिटीचा. त्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये CEH व्हर्जन 13 हा एक एंट्री लेवलचा एक्झाम आहे, ग्लोबल सर्टिफाईड एक्झाम आहे, ज्याला म्हणतो आपण सर्टिफाईड इथिकल हॅकर. त्यानंतर तुम्ही पुढं EJPT किंवा OSCP, कॉम्पिशिया सिक्युरिटी प्लस असे वेगवेगळे ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम असतात. हे एंट्री लेवलला CH करणं सफिशियंट आहे. जेव्हा जसं तुम्ही ॲडव्हान्स लेवलला कोर्सेस करत जाल तसं तुम्हाला नॉलेज भेटत जाईल की कोणकोणती एक्झाम द्यावी लागते. हे मी तुम्हाला जसं पुढे जाईल शिकवत तसं तुम्हाला अंडरस्टँड होईल. तर मित्रांनो, हे सगळं झालं टोटल रोडमॅप नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटीचा. तर आशा करतो की तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटले तर तुम्ही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये कमेंट करा आणि त्या कमेंट पाहून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या कमेंटवर आपण डिस्कशन करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मिळत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे आपण डिस्कस करणार आहोत नेटवर्किंगचा टॉपिक, ज्याचं नाव आहे CCNA. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण CCNAचा पूर्ण कोर्स आपण कव्हरअप करणार आहोत. आणि CCNAला मॅक्सिमम 2 to 2.5 मंथ्स जातील, कारण की हा थोडासा वास्ट, म्हणजे एंट्री लेवलचा तर आहे बट थोडासा वास्ट आहे, कारण की मी पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवल कव्हर करणार आहे CCNA. त्यामुळे मित्रांनो थोडंसं टाईम जाणार आहे, 2 महिने तर जातील आरामात, कारण की मी स्वतः जॉब करतो IT कंपनीमध्ये, त्यामुळे माझे डेली व्हिडिओज टाकणं पॉसिबल नाही आहे. तर वीकमध्ये 2 ते 3 व्हिडिओज येत राहतील. तर जसं मी व्हिडिओ टाकेन तसं तुम्ही प्रेफर करत जावा, नोट्स काढत जावा. आणि मी इंटरव्ह्यूचे क्वेश्चन पिन देईन, तसंच ॲज वेल ॲज तुम्हाला PDF पिन प्रोव्हाइड करेन आणि HR इंटरव्ह्यू क्वेश्चन पिन प्रोव्हाइड करेन जसं कोर्स कंप्लीट होत जाईल. तर मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे आपण डिस्कस करणार आहोत CCNA, सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट एंट्री लेवलचा कोर्स. तर धन्यवाद.